अहो, भारतीला डॉक्टरकडे घेऊन जा. जेवत नाही काही दिवस झाले बरोबर. काही झालं नाही, मन दुखवलं आहे. बहिणीचं लग्न आहे 2 दिवसांनी. लग्नाच्या घरी पाहिजे होती. मोठी बहीण आहे पण येऊ नको म्हटली आहे कीर्ती. तुम्हालाही नाही सांगितलं. नाही तर नाही. गुलाबजामानी पुऱ्या खाल्ल्या नाही का मी, की तुला पाहिजे? चलते? खायला जाता का लग्नात? संबंध वाढता, ओळखी वाढता, लक्षात ठेवता लोक वागलेलं. आपण गेलो नाही, लोक येणार नाही आपल्या मुलांच्या लग्नात. उद्या करते आहे का मुलांचं लग्न? आणि काही कोणी लक्षात ठेवत नाही. बहीण विसरते, कुठले लोक लक्षात ठेवतील? आणि ओळखीचं म्हणशील तर येणारा प्रत्येक दिवस माणसाला ओळखीच्या माणसाची नवीन ओळख देत असतो. आणि लक्षात ठेवता लोक. मग कीर्ती कशी विसरली भारतीचं केलेलं सर्व? भारती मोठी होती. तिलाही वाटायचं सहलीला जायचं, पण नाही जाऊ द्यायचे आजोबा. पण कीर्तीला करू दिलं जे भारतीला नाही म्हणायचे. आपोआप नाही झालं. मी पाहिलं आहे, भांडायची, मारही खायची, पण बोलायची, विरोध करायची आजोबांचा. माझी भारती दिसायला कोण्या तारिकेसारखी सुंदर आहे. माझी भारती काकूबाईसारखी ठेवायची लग्नापर्यंत. पण कीर्तीला कपडे घेताना आजोबांना म्हणायची. जगाबरोबर चला म्हणणारी भारती होती. स्वतः पावडर लावली नाही, पण कीर्तीच्या मेकअप बॉक्समध्ये कोणती नेल पॉलिश, कोणतं काजळ संपत चाललं आहे. फक्त सांगायचीच नाही तर आणायची. आजोबा बोलायचे, ऐकायची, म्हणायची भोकं थोडी पडता. पण कीर्तीनं हृदयाला भोकं पडेल असं बोलून गेली आहे. आणि सांगते, लक्षात ठेवता लोक. चांगल्याचं देवही नाही करत चांगलं. कुणाला सांगताय मला? जिचा नवरा? गप्पा बसते का तुला? चटके देतो आहे का? ये पिहू, ये दीपू, मनोज यार आहे. कशी बोलावते आहे, मारतो आहे तुला. पूर्ण ऐका. फाटतेय माझी सेना. बोलावते आहे तर. तू एकटी कमी आहे का? पहिले वाटायचं नाही मी कमी, पण भेटला नीले पे दहिला. तुझ्या अवतर ज्याने पाहिला तो नाही देहाला, फिर दुसरा क्या होयला. काही समजलं नाही काय बडबड केली. शिकली आहे सांगून फसवलं सासऱ्यानं. देहेलना म्हणजे हादरना. होयला काय? होणे असेला कशाला बोलता येत नाही हिंदी तर. राष्ट्रभाषेचा अपमान करता. आणि मीही गेली होती घ्यायला रेशमी कापड, पण आलं हातात हादरणं. लता फसली. तू असेल मागच्या जन्मीचं तुझं पाप भरण, म्हणून आलं तुझ्या हाती हादरणं. आता विचारू नका आणि चुकीचा अर्थ लावू नका हादरण्याचा.